तर आम्ही सगळे सकारात्मक आहोत हे आमच्याकडून सांगितलं आहे। किशोरी पेडणेकरांनी हे वक्तव्य केलं। ठाकरे बंधूंच्या युतीवर किशोरी पेडणेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। काही पेरोलवर लोक आहेत ते 2014 आणि 2017 बद्दल बोलतात। राऊतांनी सांगितलं मागे वळून पाहायचं नाही असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या। ज्या पद्धतीने 2022 नंतर या महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा चिखल झाला आणि त्या चिखल झाल्यानंतर जो सगळ्यांना तो त्रास होतोय, नागरिकांना पण त्रास होतोय, कारण परप्रांतीय लोक आता भारी होऊ लागलेत। त्यांना प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की आमचा बाप कोणतरी वेगळा आहे, आम्हाला सगळ्या या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मदत करणारा आमचा बाप आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे। आमच्याकडनं उद्धवजींपासून ते अगदी सगळे सकारात्मक आहेत। मग संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, कारण मागे वळून जेवढा बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये। त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया। काही पे रोलवर असलेले बोलतात पण